पशुपालक मित्रांनो नमस्कार. मी अरविंद पाटील. ह्या दूध व्यवसायामध्ये बरीच वर्ष झाली फक्त अभ्यासाने अभ्यासच करत आलो. पण एक मात्र जाणवलं की या दूध व्यवसायामध्ये पुढे जायचं असेल तर दुधाच्या उत्पादनाबरोबरच आपल्याला जातिवंत म्हशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला तयार करायला पाहिजे. कारण माझ्या राज्यातून बाहेरच्या राज्यामध्ये हजारो कोटी रुपये जात असतात आणि नवीन नवीन पिढी या दूध व्यवसायामध्ये येते आणि हे सगळं बघून मनाला वाईटही वाटतं आणि मग काहीतरी धडपडावं, त्या तरुणांच्यासाठी काहीतरी करावं, माझ्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं अशी एक उमेद आणि इच्छा निर्माण होते. आणि याचाच एक भाग म्हणून मी सर्च करत होतो की जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशीचं सिमेंट कुठं मिळेल. कारण आज हरियाणाने एक वेगळी छाप आपल्या देशाच्या आणि जगाच्या पाठीवर निर्माण केलेली आहे. मी बऱ्याचशा कंपनीचे बुल बघितले, 4000 पासून ते 5000 पर्यंतच मिळाले, पण 5000च्या वरती कुठले मिळाले नाही. बघत असताना आंध्र प्रदेशमध्ये वीरावल्ली या ठिकाणी एक बुलचं सिमेंट स्टेशन आहे. तिथं चांगल्या हरियाणातले त्या काळातल्या म्हशी आणून एक चांगला रिसर्च त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर माझ्या गोट्यामध्ये जी काय आता सध्या जनावर आहेत, तर ह्या जून पासून ज्यावेळेला डिलिव्हरीचा काळ चालू होईल तर त्यांना चांगलं सिमेंट या ठिकाणी मला भरवायचं आहे. आणि मला महाराष्ट्रातून हजारो नाही लाखो जनावर आम्हाला येणाऱ्या 2028 पर्यंत विकायचे आहेत. आणि हे डोक्यात घेऊन जवळजवळ रात्रभर प्रवास म्हणजे 18 तासाचा प्रवास कोल्हापूर ते वीरावल्ली म्हणजे आंध्र प्रदेश इथपर्यंत आमची टीम आणि आम्ही त्या ठिकाणी आम्ही पोहोचत आहोत. तर मला पशुपालकांना सांगायचं आहे, तिथं गेल्यानंतर त्या बुलचे कॅरेक्टर असतील, म्हशी काय जातिवंत तयार केलेले आहेत, त्यांचं दूध आणि एकंदरीत त्या जनावरांची बॉडी स्कोर, ह्या सगळ्या गोष्टी मला त्या जाणून घ्यायच्या आहेत. आणि महाराष्ट्राला मला एक चांगलं सक्षम दुग्ध व्यवसायामध्ये आणि मुर्रा म्हशीमध्ये मला या ठिकाणी उभा करायचा आहे. तर आपण आता त्या प्रवासामध्ये आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आणि तिथल्या सगळ्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पोहोचवणार आहे. पशुपालक मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहे ABC सिमेंट स्टेशन वीरावल्ली आंध्र प्रदेश येथे. पशुपालक मित्रांनो, ज्या वेळेला आपण दूध व्यवसाय करतो आणि दूध व्यवसाय करत असताना आपल्याकडे असणाऱ्या गाई म्हशी, आता यामध्ये ज्या वेळेला म्हशी आपल्याकडे दूध देणाऱ्या असतात तर त्या पारंपरिक पद्धतीच्या अजूनही आमच्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. जर आपल्याला सकाळी 3-4 लिटर आणि संध्याकाळी 3-4 लिटर, दिवसाला 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या म्हशीला जर आम्ही योग्य वेळी जर आपण चांगल्या पद्धतीचं जर सिमेंट या ठिकाणी खरेदी नाही केलं तर निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही ह्या सिमेंट मध्ये किंवा या ब्रीडिंग मध्ये 100% मागे राहणार आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी एक काम करायचं आहे की सिमेंटकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे. दिवसाला कमीत कमी 12 लिटर पासून ते 20 लिटर ते 30 लिटर पर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर पशुपालक मित्रांनो, ब्रीडिंग म्हणजे नेमकं काय, तर आपल्या गोठ्यामध्ये आनुवंशिकता वाढवणे हे पारंपरिक बुलनं या ठिकाणी होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या भारतामध्ये भरपूर काही कंपन्या आहेत की त्या सिमेंट मध्ये काम करतात. बाहेरच्या सुद्धा कंपन्या आपल्या इंडियामध्ये आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पण आम्ही बरेच दिवस झालं सर्च करत होतो की कुठल्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त दूध देणारा जो वळू आहे, म्हणजे त्याची जी आई आहे, जो डॅम असते, तर ती किती लिटर दूध देते ह्याचा सर्च केला. पण त्या ठिकाणी आम्हाला 4000 पासून ते 5000 पर्यंत सापडले. 5000चे वरच्या 6500 लिटर दूध देणाऱ्या वळूंचा शोधाशोध चालू झाले आणि त्यातूनच एक आपल्याला एक सोर्स सापडला आणि ते म्हणजे ABC सिमेंट हे वीरावल्लीमध्ये आहे आणि ते आंध्र प्रदेशमध्ये येतं. आणि मग त्याचे आपण विचारपूस चालू केले आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर आम्ही ते जाणून घेण्यासाठी हे नेमकं 6-6.5 लिटर या ठिकाणी दूध देणारे त्यांच्या डॅम आहेत काय आणि त्यांच्या पोटाला आलेले जे वळू आहेत, जे बुल आहेत किंवा जे बाहेरून आणलेले जे चांगल्या ब्रीडर करून आणलेले जे काय वळू आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. म्हणून आम्ही रात्रभरचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. तर आता ते बुल बघायचे आहेत आणि या ठिकाणी त्या बुलच्या तिथं जायच्या अगोदर या ठिकाणी काही बायोसिक्युरिटी आहे की त्यांचं ते नियम पाळायचे आहेत आम्हाला. कारण कुठल्याही प्रकारचा व्हायरस त्या ठिकाणी पोहोचता कामा नये, यासाठी त्यांच्या नियमानुसार आम्ही तिथं परवानगी काढलेली आहे. त्याचबरोबर आज जाऊन आम्हाला काही त्यांच्या ज्या गोष्टी आहेत बायो सिक्युरिटीच्या त्या समजून घ्यायच्या आहेत आणि आम्हाला तिथपर्यंत या ठिकाणी
पोचायचं आहे. तर आता अशा पद्धतीनं या ठिकाणी हे एवढी सेफ्टी यासाठी आपल्याला घ्यावी लागते. तर पशुपालक मित्रांनो, हा त्यांचा 3 एकर मध्ये हा भव्य असा त्यांचा ब्रीडिंग फार्म आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बुलना म्हणजे व्यायामासाठी त्या ठिकाणी वेळ दिला जातो, त्या ठिकाणी व्यायाम केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे सेक्शन आहे, हे जे बुल आहेत याच्यामध्ये हा HF चा बुल आहे. त्याचबरोबर इकडच्या बाजूला काही गीर आहेत, साहिवाल आहेत, हे सगळे अशा पद्धतीने बुल आहेत. HF जर्सी पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर सुंदर असा हा फार्म आहे. प्रत्येकाला काही त्यांचे युनिट केलेले आहेत. प्रत्येकाला उभं राहण्यासाठी जागा, त्याचबरोबर मातीवर त्यांना काही गुडघ्याचे आजार होऊ नयेत किंवा इतर काही हे होऊ नयेत म्हणून, कारण बॉडीनं वेटनं जास्त आहेत, कमीत कमी 1-1 टनाचे आहेत. तर ती काळजी या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. 24 तास पाण्याची सोय त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे. तर हा सुंदर ब्रीडिंग फार्म या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर या ठिकाणी जनावरांना म्हणजे ह्या बुलना त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही वातावरण सुद्धा या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे. अति उष्णतेमध्ये त्यांना त्रास होणे चांगले चांगले फॅन सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर कूलर सुद्धा या ठिकाणी मोठे मोठे बसवलेत, जेणेकरून त्यांचं आरोग्य या ठिकाणी चांगलं राहावं. त्याचबरोबर या बुलचं रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी त्यांनी मेंटेन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं. नेम जर बघितलं तर त्याचा ध्रुव आहे, त्याचबरोबर त्याचा डेट ऑफ बर्थ आहे 22/4/2018ला. त्याचबरोबर डॅम मदर यील्ड ते 4100 जे आहे, म्हणजे याच्या आईचं सुद्धा दूध त्या ठिकाणी त्यांनी मोजलेलं किंवा त्याचा रेकॉर्ड ठेवलेला आहे. आणि ब्रीड जे आहे ते गीर आहे. म्हणजे असं रेकॉर्ड जबरदस्त या ठिकाणी त्यांनी मेंटेन केलेलं आहे. त्याचबरोबर हे झालं गीर, सायवाल, HF, जर्सी. या ठिकाणी यांचे थोडे बुल कमी आहेत. याच्यामध्ये म्हशीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला खूप व्हरायटी मिळतील आणि जबरदस्त आहे. जवळजवळ 80+ त्या ठिकाणी बुल आहेत. तर तुम्हाला उत्सुकता लागली असेल की आपण त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तो फार्म आपल्याला पाहायचा आहे. तर आता आपण पोहोचलोय मोराच्या सेक्शन मध्ये. तर आता हे युनिट नंबर 1 या ठिकाणी बघितलं तर हे वळू यांनी बुल तयार केलेले आहेत. या ठिकाणी प्रत्येकाला स्वतंत्र अशी जागा दिलेली आहे. प्रत्येकाचे युनिट वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर हे परीक्षित हा बुल आहे. त्याचं बघितलं तर डेट ऑफ बर्थ आहे 11/3/2017 आहे. त्याचबरोबर डॅम म्हणजे मदर्स यील्ड जे आहे ते 6550 किलो म्हणजे 305 दिवसामध्ये, म्हणजे इतका जबरदस्त या ठिकाणी वळू तुम्हाला बघायला मिळालाय. आता हे दिवसावर दूध जर पशुपालकांना सांगायचं असेल तर याच्या आईचं जे दूध आहे हे जवळपास 30 लिटर प्लस दूध देणारं दिवसाला, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ज्यावेळेला पीक पिरियड असतो त्याच्यामध्ये 30 लिटरच्या वरती दूध देणाऱ्या आईचं हे पोरग आहे असं मानलं जातं. कारण याची हिस्ट्री अशा पद्धतीची या ठिकाणी लावलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विशेष अशी त्यांची काळजी घेतली जाते. आता हा बघितलं तर हा अभिमन्यू आहे. हा पण जवळजवळ 5780 लिटर दूध देणाऱ्या आईचाच हा अभिमन्यू आहे. म्हणजे अशा क्वालिटीचे बुल या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत, जेणेकरून देशामध्ये चांगलं ब्रीड या ठिकाणी तयार व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता या ठिकाणी बघितलं तर या सेक्शन मध्ये खान नावाचा जो बुल आहे हा पण आपल्याला बघायला मिळतो. याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते बघितलं तर कपाळ रुंद आहे, शिंगाचा विषय बघितला तर गोल आहेत, अगदी शरीर यष्टी जर बघितली तर जबरदस्त त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याची उभं राहण्याची पद्धत असेल किंवा एकंदरीत बॉडी स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय कॅरेक्टर मध्ये या ठिकाणी त्या मिळालेल्या आहेत. आता हा जो खान नावाचा बुल आहे याचा डेट ऑफ बर्थ जर बघितलं तर 5/10/2018ला याचा जन्म झालेला आहे. आणि याच्या मम्मीचं जे दूध आहे, याच्या आईचं जे दूध आहे हे 305 दिवसांमध्ये जवळपास 6413 लिटर दूध. म्हणजे हा बुल किंवा याचं जे होणारे पुढचे जनरेशन आहेत हे इतके जबरदस्त या ठिकाणी येणार आहेत की आपल्या 5, 6, 7 लिटर दूध देणाऱ्या एका वेळेला जर म्हशीला जर
आपण जर वापरलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 100% मिळणार आहेत। अशाच पद्धतीनं वरचे पण काही असे शेड आहेत की तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला त्या सगळ्या बुल बद्दलची माहिती घ्यायची आहे। टोटल त्यांच्याकडे जवळपास 80 बुल प्लस या ठिकाणी तिने सिमेंट स्टेशन मध्ये या ठिकाणी चांगली हिस्ट्री असणारे आणि भविष्यात महाराष्ट्र घडवणारे या ठिकाणी बुल त्यांनी तयार केलेले आहेत। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्राझील मधली जी गिरलँडो गाय आहे तर त्याचा हा बुल आहे। सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर उंची जवळजवळ 5.5 ते 6 फूट हे खास वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर याचं डेट ऑफ बर्थ बघा 12/9/2021 चा याचा जन्म आहे आणि ह्याच्या डॅमचं म्हणजे याच्या आईचं जे दूध आहे हे 12,040 किलो या ठिकाणी 305 दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे हा बुल सुद्धा या ठिकाणी तयार आहे, जेणेकरून याच्या पुढचे जे जनरेशन आहे तर हे त्या ताकदीचं तयार व्हावं आणि चांगलं सिमेंट आपल्याला गीरमध्ये तयार व्हावं, हाही उद्देश या ठिकाणी या एबीसी सिमेंट सेशनचा हा उद्देश आहे। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सेक्शन 2 मध्ये। तर या ठिकाणी काही त्यांनी बुल पण चॉईस या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत, ज्यांच्या आईचं दूध या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यांच्या पोटाला जन्माला येणारे हे बुल आहेत। सगळ्यात महत्वाचा विषय, तर हे जे बुल आहेत हे ज्याच्या त्याच्या कॅरेक्टरनुसार या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत। आता आपण या ठिकाणी बघू शकतो की हे बुल चांगले अगदी टनाटनाचे बुल, त्यांना व्यायामासाठी काही जागा ठेवलेली आहे, काही उभं राहून खाण्यासाठी जागा ठेवलेली आहे, 24 तास थंडगार पाण्याची सोय केलेली आहे, जेणेकरून आठवड्यातनं 2 वेळेला त्यांचं सिमेंट काढलं जातं। आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, ते स्ट्रेसमध्ये येऊ नयेत, ते मानसिक ताणतणावातून ते रिकामे व्हावेत यासाठी त्यांना फॅनची सोय किंवा खूप चांगले फॉगर्स वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे। तर आता आपण पोहोचलेलो आहे सेक्शन नंबर 3 आणि सेक्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की जिथं बुलची काळजी कशी घेतली जाते, यांचे काही कॅरेक्टर्स आहेत की जे आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत। सगळ्यात महत्वाचा विषय, महाराष्ट्रामध्ये अगदी गाई म्हशींची संख्या सांगितलं तर कोटीच्या वरती आहे आणि त्यात मुर्रा म्हशी जर निम्म्या धरल्या तर जवळपास 50 लाख जनावरांची जर संख्या महाराष्ट्रामध्ये असेल तर आपल्याला अशा पद्धतीचं सिमेंट या ठिकाणी का उपलब्ध होत नाही? कारण आता आम्ही बघितलं की इतर आपल्या ज्या कंपन्या आहेत किंवा बाहेरच्या देशामधल्या सुद्धा कंपन्या आपल्या इंडियामध्ये आहेत, तर या सगळ्यांचं जर कॅरेक्टर या सगळ्या त्या बुलचं बघितलं तर जवळपास 3000च्या वर 5000च्या आतच आहेत। पण या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी सिमेंट मिळतं जे 5000 पासून ते 6700 प्लसच्या या ठिकाणी आपल्याला मशीनचं म्हणजे त्या म्हशीच्या पोटाला आलेले जे काही बुल्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। म्हणजे इतका अभ्यासपूर्ण या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास हे सगळं जर बघितलं तर आता बघा हे राजू सेकंड म्हणून हे जे ओळचं नाव आहे त्याच्या सुद्धा आईचं जवळजवळ 6070 लिटर दूध या ठिकाणी देणाऱ्या ह्या आईचा हा तिच्या पोटाला आलेला हा बुल आहे। म्हणजे इतकं कॅरेक्टर चांगलं आणि जबरदस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। पशुपालक मित्रांनो, यातलं वैशिष्ट्य असं आहे ह्या फार्म मधलं एबीसी सिमेंटच्या ह्या ब्रीडिंग फार्म मधलं, आता हा बघा सौरव, तर या ठिकाणी 5362 दूध आहे। या ठिकाणी रुस्तुम 2 हा आहे 5883 आहे 305 दिवसांमध्ये। या ठिकाणी बघितलं तर 5000 सलमान म्हणून आहे 5741 आहे। या ठिकाणी चेतन आहे 5780। याचा अर्थ असा आहे की ह्या फार्म मध्ये 5500 म्हणजे 5000 प्लस ते जवळजवळ 6500च्या प्लसच्या दरम्यानचे हे सगळे बुल आहेत आणि एवढे जबरदस्त आणि यांची काळजी भविष्यामध्ये हे जर बघितलं, आता यांचं डेट ऑफ बर्थ बघा, ह्या सलमानची 10/10/2022 आणि आता 25 चालू आहे, म्हणजे 23, 24 आणि 25 म्हणजे हा बुल येणाऱ्या काही दिवसांमध्ये फार प्रचंड या ठिकाणी हा गाजवणार आहे। तर अशाही क्वालिटीचे बुल यांनी नवीन जनरेशन मध्ये या ठिकाणी तयार केलेले आहेत। आता हा पण एकदम तरुण आहे, 2022 याचा पण डेट ऑफ बर्थ आहे, याच्या बघितलं तर 23 आहे, म्हणजे ह्यो बघा ह्यो हा 2023 आहे, ह्यो 3/3/2023 म्हणजे या ठिकाणी बघितलं तर 24 ते 26 महिन्याचा आहे। म्हणजे याचे जे कॅरेक्टर्स आपल्याला मिळणार आहेत ते जबरदस्त त्या ठिकाणी त्या कंपनीनं
एबीसी कंपनीनं ते जपलेलं आहे। आज या ठिकाणी ह्या एबीसी फार्म मध्ये जवळजवळ 80+ या ठिकाणी बुल यांनी तयार केलेले आहेत आणि पुढचे तयार होणारे जे जनरेशन आहे त्याच्यावरती त्यांचं आता काम सुरू आहे। म्हणजे लक्षात असू दे, येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला अख्ख्या भारताला सिमेंट पोच करतील अशा पद्धतीचं प्रचंड मोठं काम या एबीसी वीरावल्ली या ठिकाणी होत आहे। तर आता जर बघितलं तर ह्या बुलचं रेकॉर्ड किंवा कॅरेक्टर सगळ्यांचे बघितले आणि या सगळ्या फार्म मधल्या बुलची हिस्ट्री चेक केली तर प्रत्येक बुलची जी आई आहे, जे डॅम आहे, ती 5000 पासून ते 6500+ दूध देणाऱ्याच पोटाला येणारे हे सगळे बुल आहेत। तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये खरोखर प्रचंड मोठ्या प्रमाणात जर काम करायचं असेल, शाश्वत काम करायचं असेल, तर तुमच्या आमच्या गोठ्यामध्ये अशा क्वालिटीचं सिमेंट आपल्या प्रत्येक घरामध्ये आम्ही जर वापरलं तर निश्चितपणानं आपल्याला इतर राज्यामध्ये जनावर एकही आणायला जायची काही गरज नाही। एवढी ताकद आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। फक्त आपण विचार बदलले पाहिजेत आणि प्रत्येक म्हशीला आपण काय पण करून आपण म्हशीला आपण गाभण घालवतो किंवा त्याला काहीतरी सिमेंट टाकतो। काहीतरी सिमेंट टाकण्यापेक्षा आपण या ठिकाणी जसं यांनी या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये जी क्रांती घडवून आणलेली आहे, हीच क्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये घ्यायचं असेल तर एबीसी सिमेंट स्टेशन मधलं आपल्याला हे जे बुलचे काही रेकॉर्ड्स आणि कॅरेक्टर्स आहेत ते पाहून आपल्याला या ठिकाणी आपल्या म्हशीला सिमेंट लावून घ्यायचं आहे। पशुपालक मित्रांनो, आपण ज्या वेळेला दूध व्यवसायामध्ये म्हशी चॉईस करतो आणि त्यामध्ये मुर्रा सिलेक्ट करतो, पण मुर्रा कशा असायला पाहिजे ह्याचे सगळं जे कॅरेक्टर आहे हे वळूकडून आईकडे येतं। तर सगळ्यात महत्वाचं या ब्रीडिंग मध्ये वळू अतिशय महत्वाचं आहे आणि वळूच्या आईचं दूध पण अतिशय महत्वाचं आहे। आता हा एक बुल आणलेला आहे, याचं नाव आहे सौरव। ह्याच्या मम्मीचं जे दूध आहे ते 5317 लिटर दूध आहे, म्हणजे हे 305 दिवसामध्ये येतात। आता ह्यातनं नेमकं काय काय बघायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं थोडंसं हाईट वरती जाऊया। जवळपास 5.5-6 फुटाच्या दरम्यान याची हाईट आहे। लांबीला कमीत कमी नाही म्हटलं तर 9 ते 9.5 फुटापर्यंत याची लांबी आहे। वजनावर बोलायला झालं तर कमीत कमी टनाच्या काय हात नाही, हा टनाच्या प्लस बाजूला आहे। दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये जे कपाळ आहे, जे माथा आहे, हा किती जबरदस्त आहे बघा। हेच कॅरेक्टर आम्ही हरियाणामध्ये जाऊन बघतो तर डोळ्यापासून जे नाकाची जी लांबी आहे हे खरोखरच लांब असायला पाहिजे। नागपुड्या बघितल्या त्याच्यावर नाकावर जे पाणी आहे ते टिच्चून भरलेलं असायला पाहिजे। वळू शांत असायला पाहिजे। त्याचबरोबर याचे जे कान आहेत हे कान एखाद्या खाऊच्या पानासारखं, जे आपण पानाचा विडा खातो त्या पानासारखं या ठिकाणी याचे कान दिसतात, जे किती जबरदस्त आहेत बघा। आणि सगळ्यात महत्वाचं ह्या कॅरेक्टर मध्ये उभं राहायची पद्धत असेल किंवा एकंदरीत त्याच्या बॉडी लँग्वेज सुद्धा सांगते की मुर्राच असला पाहिजे। याच्यामध्ये जो पुठ्याकडचा जो भाग आहे हा एखाद्या म्हणजे त्याला आपण काय म्हणूया फिमेल सारखं त्या कॅरेक्टर मध्ये त्या गोष्टी नको असायला पाहिजेत। जनावराचं कातड अतिशय मऊ आणि मुलायम असायला पाहिजे, किती मऊ आहे बघा। त्याचबरोबर जे जेनेटिक मध्ये ज्या गोष्टी समजल्या म्हणजे समजून घ्यायच्या आहेत तर ती जी सिस्टम आहे ती सुद्धा किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे कॅरेक्टर असायला पाहिजेत त्या ठिकाणी ते कॅरेक्टर या ठिकाणी बघितलेले आहेत किंवा चॉईस केलेले आहेत। तर हे सगळं कॅरेक्टर बघून आपल्याला सिमेंट चॉईस करावं लागतं। इथंच का आलो आम्ही तर आम्हाला जाणून घ्यायचं होतं की कॅरेक्टर नेमकं काय असतं। तर अशा कॅरेक्टरची आपल्याला पैदास आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करायची आहे। तर या ठिकाणी आपण हे जाणून घेतलं की रेड्याचं किंवा बुलचं कॅरेक्टर कसं असावं। तर पशुपालक मित्रांनो, आपण एबीसी सिमेंट स्टेशन मध्ये सगळी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली। त्याचबरोबर बुलचे काही कॅरेक्टर्स आहेत ते पण बघितलं। तर आता आपण भेटणार आहोत जे ह्या प्रोजेक्टचे आणि ह्या एबीसी कंपनीचे जे ओनर आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया की ह्या व्यवसायामध्ये ते कसे आले किंवा या सिमेंट स्टेशनची संकल्पना कशी त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि ती काम करायची पद्धत किती वर्षापासून ते काम करतात हेही आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। आणि सगळ्यात महत्वाचं, या त्यांच्या ब्रीडिंग फार्म मध्ये जे काय सिलेक्टेड वळू त्यांनी जे प्रीमियम बुल जे आहेत त्या ठिकाणी त्यांची माहिती पण आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया आणि ते त्याचं डॅमचं दूध आणि इतर माहिती त्यांच्याकडे आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया। सर जी नमस्ते। नमस्ते। हमारे किसान भाइयों को और पशुपालक सभी को आपका थोड़ा सा परिचय दीजिए सर।
मेरा नाम है राजीव, ABC सेमन स्टेशन वीरवली आंध्र प्रदेश से मैं इसका CEO हूँ। और 2016 में हमने ये सेमन स्टेशन चालू किया और 2020 में हमको CME ग्रेडिंग मिला था। उस टाइम से हम मार्केट में सेमन बेचते। हमारा पास मुर्रा का मशहूर ब्रीड है जिसका डैम सील पूरे इंडिया में नहीं है। 5500 से ऊपर ऑलमोस्ट 10 बुल है जो डैम सील इसका 5500 से ऊपर है। और मैंने इंजीनियरिंग पढ़ाई किया है और बाद में लंदन में जाके MS करके फिर वापस आके इधर एक फार्मास्यूटिकल कंपनी स्टार्ट किया। बाद में शौक के वजह से मैंने डेयरी फार्म स्टार्ट किया था। जब 2009 में मैंने पहले जाके हरियाणा में भैंस खरीद के लेके आया जो हर रोज 20 लीटर से ऊपर देने वाला भैंस अभी लेके आया था। बराबर। उससे थोड़ा ब्रीडिंग करना स्टार्ट किया और एक छोटा फार्म बना लिया। ऐसा जब मैंने इधर का सेमन यूज किया आंध्रा का, मेरे को जो काफ आना है जो बफेलो से वो काफ नहीं आ पाया क्योंकि जो पेडिग्री इधर का पेडिग्री है जो आंध्र प्रदेश का मुर्रा का पेडिग्री वो बहुत कम हो गया। कम था। जिस क्वालिटी मैं मुर्रा हरियाणा से लेके आया उस क्वालिटी का मुर्रा का बुल सीधा नहीं था पहले। इसलिए मैंने सोचा कि उधर से एक बढ़िया बुल लेके आए हैं। मैंने पहले एक बुल लेके आया राजू बोल के, उससे बहुत बच्चा लिया और उसका कितना साल हो गया? पहले ये 2015 का बात कर रहा हूँ मैं। 2015 में। हाँ, उसका जो पहले वाला कटड़ी भी 18 से 20 लीटर दूध दिया फर्स्ट टाइमर ने। और उसका बहुत बच्चा है अभी हमारा पास जिसका वो राजू का। अच्छा मदर से उसका ब्रीड लिया था। यानी आप शौक से आ गए इसमें? हाँ, ये तो 100% शौक है। मैं जब छोटा बच्चा हूँ मेरा दादा उसके साथ जाता था वो भैंस देखने के लिए। हरियाणा? ना हरियाणा नहीं, इधर का फार्म पे। जब से मैं छोटा हूँ मेरे को ज्यादा शौक है भैंस में और गाय में। सर अभी ये फार्म में सीमेंट स्टेशन में और कितने बुल हैं? अभी पूरा 80 बुल है। 80 बुल है। 80 उसमें ज्यादा से ज्यादा ऑलमोस्ट 65 बुल होगा मुर्रा का और बाकी ब्रीडर का होगा 50-60। मुर्रा नस्ल तो ऐसा ब्रीड है कि पूरा दुनिया को मालूम है कि मुर्रा बफेलो में बेस्ट ब्रीड है। इसका ये चीज रहता है कि वो बहुत लॉन्ग पीरियड दूध देता है। बराबर। और वेरी अप्रोक्सीमेटली 12-13 महीना या 14 महीने में फिर काविंग हो जाता है उसका। बराबर। इसका ड्राई का टाइम कम रहता है और लैक्टेशन का टाइम ज्यादा रहता है। ब्रीड इसलिए रहना जरूरी है कि जो पीक मिल्क है, समझो मेरा भैंस दिया है बोलता है 22 लीटर दिया है, 23 लीटर दिया है, लेकिन वो कितना दिन लंबा दिया है उसका हिसाब से चलता है। वो लंबा दूध देने वाला कैरेक्टर रहता है ब्रीड पे। बराबर। इसीलिए हमको मुर्रा ब्रीड आइडेंटिफाई करके उससे हम सेमन और ब्रीडिंग करना बहुत जरूरी है। बराबर। जो ब्रीड से बाहर है वो दूध दे सकता है लेकिन उतना लंबा नहीं रहते और उसकी जिसका पूरा लैक्टेशन का मिल्क है वो कम आ जाएगा और ड्राई पीरियड ज्यादा रहता है। बढ़ेगा। इसका हिसाब ये है कि वो ज्यादा खाता है, ज्यादा दिन खाता है और कम दिन दूध देता है। इसीलिए हम ब्रीड में फोकस करना बहुत जरूरी है और मुर्रा नस्ल को पहचान के उसी का सेमन निकाल के वो सप्लाई किया तो जल्दी से जल्दी पूरा ये अनग्रेडेड बफेलो जो ये साउथ इंडिया में, महाराष्ट्र में और आंध्रा में रहता है उसको बदलने में बहुत काम आएगा। ज्यादा से ज्यादा उत्तर भारत से हमारे महाराष्ट्र में भी आती है भैंस, मुर्रा भैंस कर्नाटका में भी आती है, आंध्रा में भी आते हैं। तो टोटल इंडिया में ज्यादा से ज्यादा जानवर जो आ रहे हैं, खरीद करके आ रहे हैं, जो हम पैसा दे के वहां से इधर आ रहा है, ये तीनों तो ज्यादा स्टेट दिख रहे हैं कि वहां पे ज्यादा मुर्रा आ रही है। हाँ।
हरियाणा, पंजाब, हरियाणा, राजस्थान, यूपी छोड़ के नेक्स्ट जो बफेलो बेल्ट है वो है आंध्रा, तेलंगाना, महाराष्ट्र। बराबर है। सो इधर जानवर बहुत ज्यादा है, बफेलो का पॉपुलेशन बहुत ज्यादा है। बराबर है सर। सर ये जो काम चल रहा है सीमेंट स्टेशन पे, इसका आगे का विजन क्या है? हम कई सालों से देख रहे हैं, मैं जब से छोटा हूँ 1987 से मैं देख रहा हूँ आंध्रा में, महाराष्ट्र से बहुत लोग जाके हरियाणा से पशु खरीद के लेके आते हैं। मेरे को ये नहीं पता चल रहा है कि जो पशु इधर आ रहे हैं उसका क्या हो रहा है ना, क्योंकि इसका कोई बच्चा ऐसा बढ़िया वाला बच्चा ही नहीं है, ना ब्रीड बदल रहा है। ब्रीड अब मैं ये नहीं बोल सकता कि हम हरियाणा जैसा ब्रीड 100% इधर तैयार कर सकते हैं, लेकिन कोशिश तो करना है कि हम इधर भी जो बस बफेलो हम उधर से लेके आए उसका ब्रीडिंग करें और अच्छा बच्चा निकाले और उसका यूज करें, क्योंकि डेयरी फार्म अभी बहुत प्रॉफिट पाने में लिए बहुत कोशिश करना पड़ता है, क्योंकि ये प्रॉफिटेबल बिजनेस नहीं है। बराबर है। एक बार डेयरी को प्रॉफिटेबल लेना है तो प्रोडक्टिविटी इम्प्रूव करना है। बराबर है। जो भैंस हमारे पास रहता है उसका पर भैंस यील्ड ज्यादा रहना है, तभी उसको प्रोडक्टिविटी बढ़ेगा और उससे फार्मर को लाभ आएगा। वही काम जो 8 लीटर देने वाला पशु पे वही काम चलता है, और 6 वाले को भी 5-6 वाले को भी वही काम चलता है। वो बात सही है। हमें ये करना है कि एटलीस्ट 12-13 लीटर देने वाला भैंस रखे, तो फिर फार्मर मेरे ख्याल में खुशी से उसको संभाल सकते हैं और उससे थोड़ा पैसा कमा सकते हैं। बराबर। मेरा विजन है कि पूरा साउथ इंडिया में भी ऐसा ब्रीड डेवलप करना है जो मिनिमम 13-14 लीटर्स पर डे देने वाला भैंस सभी इधर पैदा कर सकते हैं। बराबर है। बराबर। मेरा ये कोशिश है कि इसलिए मैं इतना रेट लगा के हरियाणा से भैंस लेके आया, बुल लेके आया, जो टॉप वाला बुल हरियाणा में से लेके आया, क्योंकि हमारा जो आंध्रा और महाराष्ट्र का भैंस है उसमें वो टॉप मोरा सेमेन यूज किया तो फास्ट उसका रिजल्ट अच्छा, पेडिग्री चेंज हो जाता है। बराबर। वो पेडिग्री जल्दी से जल्दी चेंज करना है तो बहुत ज्यादा डैम सील्ड वाला बुल यूज किया तो जल्दी चेंज हो सकता है। बराबर। सर ये जितने भी फार्म में जो सीमेंट निकालने के लिए जो बुल रखे हैं, ये सभी यहाँ पे पैदा हो गए? सभी नहीं, इसमें से 50-60% इधर पैदा हुआ, 40-50% बाहर से लेके आया है हरियाणा से, और डिपेंड्स होता है। एग्जाम्पल ये है कान बुल है, ये वाला ये हाँ, ये वो जो 51 लाख में हरियाणा से बिक के गया, सरस्वती का बेटा है ये वाला सरस्वती का बेटा है। हाँ, इसका नाम है कुरु है। कुरु हाँ। इसका एक सिस्टर था, सेम मदर एंड सेम फादर का, जो पहले ब्यांत में 21 kg दूध दिया था। 21 लीटर सेम मदर और सेम फादर का है। इसका फादर है राजू हाँ। और इसका वो सिस्टर का भी फादर है राजू हाँ। मेरे को इतना पसंद है कि ये इसका बच्चा बहुत अच्छा दूध पे आना है। मेरे पास अभी इसका एक कटड़ी है जो फर्स्ट टाइमर में अभी लगभग 1 साल से ऊपर हो गया, अभी भी 13-14 लीटर पे चल रहे हैं। बहुत बढ़िया। तर पशुपालक मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, आपल्या दूध व्यवसायामध्ये जर 12 लिटर प्लसचीच दूध जर गोट्यामध्ये जर दूध देणारी जर म्हैस तयार झाली तरच या ठिकाणी आपण उत्पादन खर्च कमी करू शकतो। अन्यथा जर पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायामध्ये असंच बसलो तर 100% आपल्याला हा दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल। तर यासाठी आम्हाला एकच सांगायचं आहे की आपल्याला या सिमेंट स्टेशन मध्ये जे बुल बघायला मिळाले, हे सगळे बुल जवळजवळ 20 लिटरच्या वरचे सगळे आहेत। ते जवळजवळ 30-35 लिटरच्या दरम्यान दूध देतील, कारण मालकांच्या कडूनच आम्ही समजावून घेतलं की हे जे प्रीमियम बुल आहेत यांची म्हणजे आईचं जे काही दूध आहे हे जवळजवळ 6700 पर्यंत हे शेवट, म्हणजे ह्या सिमेंट स्टेशन मध्ये 5000च्या वरती ते जवळजवळ 6,500 लिटर दूध देणारे हे बुल आहेत सगळे। तर यांचं सिमेंट आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वापरायचं आहे। सर ये पहला वाला जो बुल है इसका नाम क्या है? भाई साहब इसका नाम है अभिमन्यु, इसका माँ का नाम है रानी
और रानी भैंस हरियाणा में उधर रिकॉर्डिंग करवाया 29 kg का पीक रिकॉर्डिंग करवाया 29 लीटर। बाद में उसको 18 लाख दे के मैंने खरीद के लेके आया और ये इधर ही पैदा हुआ है हमारा फार्म पे। और इसका एक बेटी भी उसका सेकंड लैक्टेशन में पीक में 25 kg गया था, 25 के ऊपर गया था। 25 के ऊपर गया था। इसका सेकंड टाइमर है, इसका बेटी है और एक दो बेटियां अभी ब्याने वाले हैं। और मार्केट में तो इधर बहुत बच्चा है इसका, 2-3 बच्चा जो फर्स्ट टाइमर में इधर का नॉर्मल भैंस में 15-16 लीटर दिया था। बहुत अच्छा सर। इसका नाम? इसका नाम है कुरू भाई साहब और इसका बाप है राजू। राजू। और माँ का दूध? माँ का दूध इसका भी 5600 का लगभग है। इसका एक खासियत है, इसका सिस्टर ने हमारा पास फर्स्ट टाइमर ने 21 kg दूध दिया था, सेम मदर और सेम फादर का। बहुत बढ़िया बुल है सर। इसका नाम? इसका नाम द्रोणा है। द्रोणा। ये हमारा लक्ष्मी का बेटा है जो 25 लाख में खरीदा है, लक्ष्मी का। और इसका बाप का नाम है राजू। और डैम का दूध 6500 लीटर का नजदीक है। 6500 यानी दिन का निकाले तो कम से कम 30 लीटर। 30 लीटर। इसका नाम? इसका नाम है परीक्षित है भाई साहब। और इसका भी बाप राजू है। और ये हमारा मशहूर भैंस है जो कुंगड़ वाली भैंस बोलता है, जो हमारा इधर 29 kg का रिकॉर्डिंग किया था। ये वो कुंगड़ वाली का बेटा है। यानी इसकी माँ 29 लीटर दूध देती है दिन का। 29 kg पीक इधर रिकॉर्डिंग करवाया और 6550 kg इसका पूरा लैक्टेशन का रिकॉर्ड है। इसका माँ का मैंने वो एक लाइव भी दिखाया, किसी फार्मर आया था जब 11 बैंत में 4 महीने के बाद दिन में 22 kg दूध दिया था। 4 महीने के बाद? 4 महीने के बाद बच्चा देने के बाद 11 बैंत में अभी बुद्धि हो गया, हमारा फार्म पे है इसका माँ भी। सर इसका नाम? इसका नाम चंदन है भाई साहब। ये हमारा अभिमन्यु का भाई है मदर की तरफ से और इसका फादर है राजू। ये रानी और राजू का बेटा है। इसका डैम का दूध 5780 है। सर इसका नाम और इसकी माँ का दूध? इसका नाम है खान है भाई साहब। खान। इसका माँ है सरस्वती जो पंजाब में रिकॉर्ड बनाया 34 kg कुछ का। और इसका बाप है HLDP का 7 PC575। बहुत अच्छा बोला है, PC575। सर इसका नाम और इसका माँ का दूध कितना है? इसका नाम है भद्रा, इसका माँ का नाम है रामू। डैम और मिल्की लाइज 6000 लीटर लगभग। और ये बीम का बच्चा है। बीम का है? हाँ, ABC का बीम का बच्चा है ये। सर इसका नाम और इसकी माँ का दूध? ये भी रामू का बेटा है, इसका नाम है राजू 2। भद्रा और ये दोनों भाई है माँ का तरफ से। इसका माँ का दूध का रिकॉर्ड है 6000 लीटर। 6000 लीटर। बहुत बढ़िया और शानदार भी है। सर इसका नाम और माँ का दूध? इसका नाम है सौरव, इसका माँ का दूध है 5300 का है। 5300। सर इसका नाम और इसका एज और इसकी माँ का दूध? भाई साहब इसका नाम है वीरा 2। वीरा 2? हाँ। इसका माँ का रिकॉर्ड है 5700 है। इसका माँ का नाम है खलीफा। और इसका सेक्सुअल सेमन भी बनवाया। इसका उम्र है 4 साल अभी। इसका बाप है शेरू जो मैं हरियाणा से लेके आया, बहुत महंगा बुल है शेरू बोल के, उसका बेटा है ये। सर इसका नाम, एज और इसकी माँ का दूध? भाई साहब इसका नाम है शेरा, इसका भी 4 साल एज है। इसका माँ का दूध है 5500 लीटर है। और इसका भी बाप है शेरू। ये शेरू का एक लाइव चलाया हरियाणा से एक फार्मर ने, जो पहले बैंत में 20 लीटर दूध दिया था। उसका बाप और इसका बाप वही है, शेरू है, जो मैं हरियाणा से खरीद के लेके आया। सर इसका नाम और इसकी माँ का दूध? इसका नाम है आलिशान है भाई साहब। ये हमारा वो कुंगड़वाली का बेटा है ये भी। और इसका बाप का लाइन है सन्नी बुल का है ये। सन्नी बुल का? सन्नी बुल है। बीबीपुर, हरियाणा बीबीपुर में एक मशहूर भैंस है, उसका बेटा है सन्नी।
अरे बाप का तरफ से ये सन्नी का बेटा है और माँ का तरफ से हमारा वो पंगड़ वाली भैंस का है। हीच ती म्हैस आहे जी 2013-14 दरम्यान हरियाणा राज्यातून 30 लाख रुपयाला खरेदी केली होती। याचं दूध होतं या म्हशीचं ते जवळजवळ 29 लिटरच्या दरम्यान होतं आणि हीच ती आंध्र प्रदेशच्या राजू सेठने खरेदी केलेली होती। तर आज या ठिकाणी बघितलं तर हिनं दूध तर दिलंच, पण आजूबाजूला मिळणारं जे सिमेंट होतं ते ह्यासाठी वापरलेलं होतं। पण ज्या वेळेला ती वासरं किंवा त्या पाड्या तिच्या रेड्या तयार झाल्या त्यावेळेला त्या एवढ्या क्वालिटीच्या निघाल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी एक इतिहास असा घडवला की या ठिकाणी चांगल्या उच्च प्रतीचं सिमेंट तयार करण्यासाठी या ठिकाणी एक सिमेंट स्टेशन या ठिकाणी तयार केलं। तर या म्हशीचं या ठिकाणी वय झालेलं आहे आणि त्या फक्त तिची सेवा म्हणून यानं भरभरून या ठिकाणी काही दिलेलं आहे आणि आज भारतासाठी एक चांगली सिमेंट कंपनी याच म्हशीनं त्या उभा करून दिलेल्या आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही। तर पशुपालक मित्रांनो, ह्या दूध व्यवसायामध्ये काम करता करता मुरामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या डेअरी फार्म मध्ये काम सुरू झालं आणि आज मला कुठेतरी वाटलं की बाबा अजूनही आपल्याला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आणि एक चांगला विचार घेऊन मी या ठिकाणी मी काम सुरू केलं। सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला मी सर्च करत होतो की मला आमच्याही गोट्यामध्ये मला 20च्या प्लस या ठिकाणी मला दूध देणाऱ्या म्हशी तयार करायच्या होत्या आणि त्या अनुषंगाने मी काम चालू केलं आणि सर्च करता करता मला काही कंपन्यांचे पण रेफरन्स मिळाले, पण त्यामध्ये ही एबीसी कंपनी मिळाली आणि एबीसी सिमेंटचं ही जी कंपनी आहे याच्यामध्ये मी जरा बुल चेक केले आणि त्या ठिकाणी मला असं दिसून आलं की 5,500 पासून ते जवळजवळ 6,000 6,500च्याही प्लसचे बुल त्या ठिकाणी मला दिसले आणि हे सगळं मला भावलं त्या ठिकाणी आणि मला मोह आवरला नाही आणि मी रात्रीचा 17-18 तासाचा प्रवास करत करत आज या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये विरावल्ली या ठिकाणी एबीसी सिमेंट स्टेशन मध्ये या ठिकाणी मी पोहोचलो। यांचे सगळे या बुलचे कॅरेक्टर बघितले, यांच्या जे ओनर आहेत त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आणि त्याचबरोबर त्यांचा म्हशीचा डेअरी फार्म सुद्धा मी या ठिकाणी बघितला, इथली सेवा सुविधा बघितली, त्या बुलची घेतलेली काळजी बघितली, त्याचं वजन, त्याचं सगळं, त्याचं डॅम इल्ड जे आहे ते पण या ठिकाणी बघितलं आणि यातनं मला एकच या ठिकाणी मला त्यातनं कळालं की येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करायचं आहे। ही एक उमेद या ठिकाणी मी घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मी परतत आहे। माझाही महाराष्ट्र हा म्हशी विकणारं राज्य या ठिकाणी मला बनवायचं आहे आणि ह्या मुरामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर आपण सगळ्यांनी ब्रीडिंग वरती काम चांगलं केलं पाहिजे। तुमच्या गोट्यातल्या मुरा म्हशी ह्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये याला जास्त वेळ लावू नका। आता जर आपण जर पिकअप घेतला तर निश्चितपणानं आज 2025 साल चालू आहे, तर 26, 27 आणि 2028 ला म्हणजे येणाऱ्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये याचे महाराष्ट्रभर रिझल्ट याला चालू होतील। तर आपण सगळे या व्यवसायामध्ये खरोखर मनापासून या ठिकाणी उतरूया। त्याचबरोबर तुम्हाला विनंती अशी राहील पशुपालक मित्रांनो, आपण ज्यावेळेला म्हैस माझ्यावर आल्यानंतर ज्यावेळेला आपण डॉक्टरांना बोलवायचं आहे किंवा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की एखाद्या म्हशीला कुठलं सिमेंट लावायचं आहे, तर मी एक तुम्हाला विनंती करतो, 5,500 लिटरच्या वरचे प्रीमियम बुल सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो। कारण तुम्हाला रिझल्ट जर जास्त पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या अनुवंशिकतेचे बुल तुम्हाला चॉईस करावे लागेल आणि याच्यामध्येच प्रीमियम बुल मध्ये जे तुम्हाला वापरायचं आहे तेच बुल या ठिकाणी सेक्सेल सिमेंट मध्ये म्हणजे जे सॉर्टेड सिमेंट आहेत ज्याच्यापासून आपल्याला श्युअरिटी मिळते की 90% तुम्हाला फिमेल मिळेल, ही सगळ्यात जमेची बाजू आहे। तर माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती अशी राहील, आपल्या म्हशीला भरवत असताना जे टॉपचे प्रीमियम बुल जे आहेत तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही प्रीमियम बुलच्या अगेन जर पुढे जाणार असाल तर या ठिकाणी आपल्याला सेक्सेल सिमेंट या ठिकाणी जरूर वापरायला हरकत नाही। हे स्वतः मी माझ्या गोठ्यामध्ये मी स्वतः एक कंटेनर घेऊन आम्ही त्याच्यामध्ये त्या स्ट्रॉ सगळ्या ठेवणार आहेत, जे आमच्या भविष्यामध्ये मला 2028 ला अरविंद पाटलाचा डेअरी फार्म एक वेगळ्या दिशेला या ठिकाणी मला न्यायचा आहे आणि माझा महाराष्ट्र 2027 ते 28 मध्ये खरोखर
मुर्रामध्ये मला नंबर 1 ला या ठिकाणी आणायचं आहे. तर यासाठी हे मी सगळं प्रयत्न हे आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि मुर्रा ब्रीडिंग मध्ये मला खूप प्रचंड या ठिकाणी हे काम करायचं आहे. सिमेंटची जर तुम्हाला या ठिकाणी मागणी करायची असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला त्याची मागणी करायची आहे आणि तुमचं आजच तुम्ही या ठिकाणी सिमेंटची बुकिंग करायची आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही जरूर कमेंट मध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.